आम्ही पण वाढून केलं. 5 दिवसामध्ये नाही झालं. ओके. काय मागणी आहे? लोकमंगल माऊली शुगर इंडस्ट्रीज नावाची खेडमध्ये तालुका धाराशिव इथे कारखाना आहे. आणि या लोकमंगल कारखान्याने गेली 4 महिने शेतकऱ्याचे पैसे दिलेले नाहीत. शेतकऱ्यांचा ऊस औसा असेल, धाराशिव असेल, लोहारा असेल, या भागातला बराच ऊस गेला तिथं. तर 14 दिवसामध्ये बिल देणं अपेक्षित असताना देखील 4 महिने झालं त्याचा सगळं बिल पेंडिंग आहेत. हा जो काळ आहे हा लगन सरायचा काळ आहे. शेतकऱ्यांना लग्नासाठी, त्यांच्या खतासाठी किंवा शेतीच्या पुढच्या कामासाठी पैशाची प्रचंड गरज आहे. शेतकरी खचलेला आहे या काळामध्ये. आणि अशा काळामध्ये कारखाना जाणून बुजून हे सगळं बिल पेंडिंग ठेवून त्या बिलाचं व्याजावरती पैसे करण्याचं काम करत आहे. तर शेतकरी आज त्या कारखान्यात जाऊन लग्नाच्या पत्रिका जाऊन टाकत आहेत किंवा सोलापुरात चक्रा मारत आहेत. तर शेतकरी अगोदरच अडचण असताना त्यांच्यावरती ही वेळ अत्यंत दुःखदायक आहे. आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटलो, निवेदन दिलं. त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला व्याजासह ती रक्कम येत्या 1 मे पर्यंत मिळावी. जर 1 मे पर्यंत जर हे बिल निघत नसतील तर आम्ही शिवसेना स्टाईल मोठं आंदोलन करू. मग कारखान्याला वेढा देणं असेल किंवा रास्ता रोको असेल. आणि याची सर्व जिम्मेदारी ही कारखाना प्रशासनाची असेल हे आम्ही सांगितलं.